काही महिन्यांपूर्वी मालवणला बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा काल वादळ वाऱ्यामुळे पडला। अरे ज्या महाराजांनी अनेक वादळ वाऱ्याच्या सामोरे जाऊन त्या वादळ वाऱ्याला आव्हान दिलं, त्या महाराजांचा पुतळा पडतो। हा केवढा मोठा अपशकुन आहे। पुतळा बनवायला कित्येक वर्ष लागतात। हा पुतळा किती महिन्यात बनवलात आपण? काय एवढी घाई? त्याची क्वालिटी? समजा तुमच्या भ्रष्टाचाराचं तर सगळे गेलंय 50%च्या वरती। या पुतळ्यामध्येही तुम्ही 50% घेतले असणार। आला पुतळा खाली, अजूनपर्यंत तुम्ही महाराष्ट्राची किंवा महाराजांची माफी मागितलेली नाही। आमच्यासारख्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत। महाराजांचा पुतळा पडतो, महाराजांचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 1886 साली अमेरिकेत लागला, अजून हल्ला पण नाही। हल्ला तिथे काय वादळ वारा येत नाही का? अरे थोडी तरी लाज। कोण हा आपटे? त्यांनी किती पुतळे बनवलेत? माझा हा महाराष्ट्र सरकारला सवाल आहे की 24 तासाच्या आत आपटे नावाच्या माणसाने कुठे कुठे किती किती पुतळे बनवलेत हे जाहीर करावं। महाराष्ट्र ज्येष्ठ श्रेष्ठ असे पुतळे बनवणारे इसम जन्माला आले, त्यांना विसरलो। हा आपटे शोधून आणला। आपटे ज्यांनी एक पुतळा नाही बनवला आजपर्यंत, एक। तो म्हणतो काहीतरी मी 3D केलं, अमुक केलं, तमुक केलं आणि पटकन बनवून दिला। त्यांना घाईनी हवा होता। या माझ्याकडे मी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय, जो स्वतः त्यावेळेसचे राष्ट्रपती प्रणब कुमार मुखर्जी यांनी ठाण्याला अर्पित केलाय। या बघायला काय करताय, काय सत्ताधाऱ्यांनो काय करताय, काय टक्केवारीच्या नादात महाराजांचा पुतळा पडतो, याच्यासारखी शर्मेची बाब नाही। आणि म्हणून मी महाराष्ट्र विकास आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना, एवढंच नाही तर सर्व शिवप्रेमींना आवाहन करतोय की उद्या 12 ते 1च्या मध्ये आपण सगळ्यांनी जिथे असेल तिथे शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करावा आणि हात जोडून शिवरायांची माफी मागावी। हात जोडून की आमच्या सरकारकडनं चूक झाली, ते माफी न मागत नाही, पण आम्ही महाराष्ट्राच्या वतीने तुमची माफी मागतो। आम्हाला माफ करा, खरंच आम्हाला माफ करा।